नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाचं आज सूप वाजलेलं आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आहेत. सर, नागपूरमध्ये गेल्या 7-8 दिवसांपासून हिवाळी अधिवेशन होतं. आज अखेर सूप वाजलेलं आहे. काय महाराष्ट्राच्या वाट्याला मिळालं असं तुम्हाला वाटतं? फक्त घोषणा आणि मोठी मोठी आश्वासनं ह्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच मिळालेलं नाही. कारण आपण बघतोय की दररोज शेतकरी आत्महत्या करतोय. या ठिकाणी शेकडो मोर्चे नागपूर अधिवेशनात आले होते, त्यांच्या प्रश्नासाठी आले होते. याबाबत कुणालाही न्याय मिळाला नाही. जर त्या न्याय मिळाला असता मोर्चेकरी एवढे आलेच नसते मोठ्या संख्येनं. विधानसभेच्या आधी सरकारच्या वतीनं दिली गेलेली आश्वासनं आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर सरकारचं बदललेली नियत ह्याच्यामुळे जो असंतोष होता ह्यामुळं ते मोर्चे होते किंवा ज्या काही अडचणी होत्या, शेतकरी आत्महत्या असतील, सोयाबीन खरेदी असेल, कापूस खरेदी असेल, हा भावांतराचा विषय असेल, भ्रष्टाचाराची प्रकरणं असतील, ड्रग्सचा विषय असेल, या सगळ्या गोष्टीत फक्त घोषणा करायच्या, मोठी मोठी स्वप्न दाखवायची. आता मोठ्या मोठ्या रोडच्या ह्या गोष्टी सांगतात, आम्ही हा रोड करू, एलिव्हेटेड रोड करू. हे सगळ्या गोष्टी ठीक आहे, करणं विकासासाठी ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. परंतु त्याच्या गावापासनं, त्याच्या शेतातनं त्याच्या गावात यायला रस्ता आहे का? त्या गावापासनं तालुक्याच्या ठिकाणी यायचा रस्ता चांगला आहे का? तालुक्याच्या ठिकाणून जिल्ह्याच्या ठिकाणी जायचा रस्ता चांगला आहे का? ग्रामीण भागात रस्त्याची परिस्थिती काय आहे, ह्या गोष्टीवर विचार करणं गरजेचं होतं. ह्या गोष्टीसाठी तरतूद करणं गरजेचं होतं. तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या, आम्ही इथून इथपर्यंत हायवे करू, हे करू, ठीक आहे, हायवे ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, परंतु हायवे पर्यंत यायचा तर रस्ता तुम्ही करा नीट. त्याच्या गावातनं हायवे पर्यंत जायचं कसं, त्या रस्त्याची परिस्थिती बघा तुम्ही, हे रस्ते कसे आहेत बघा. दुसऱ्या बाजूला आपण कर्जमाफीच्या बाबतीत शेतकऱ्यांना आम्ही न्याय देऊ या अधिवेशनामध्ये असं एवढंच सांगितलं गेलं. कर्जमाफीसाठी अभ्यास करतायत. अभ्यास किती दिवस चालणार? मग तोपर्यंत शेतकऱ्यांनी आज धाराशिव जिल्ह्यातल्याच काही शेतकऱ्यांना बँकेने नोटीस पाठवून लोक अदालतमध्ये आजच बोलवलेले आज. मग ह्या शेतकऱ्यांनी बँकेवर सेटलमेंट करायचे का त्यांचं कर्ज माफ होणार आहे? खरं तर मुख्यमंत्र्यांनी आता 30 जूनच्या ऐवजी 1 जुलै आज सांगितलं, आम्ही निर्णय घेऊ म्हणून सांगितलं. पण याबाबत कोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे ही जोडी स्पष्टता दिली असती तर आज शेतकऱ्यांनी कोर्टाच्या मार्फत नोटीस यायला, त्यांची वसुली सक्तीनं चालू आहे. ही वसुली थांबलेली नाही प्रत्यक्षात. ह्याबाबत सरकारचं धोरण काय किंवा सरकारचं म्हणणं काय ह्याबाबत बोलणं आवश्यक होतं. तसं काही झालेलं नाही. मागल त्याला सौर पंप देणार अशा प्रकारची घोषणा शासनाने काढली होती. काय त्याच्यामध्ये तथ्य वाटतं तुम्हाला? तुमच्या मतदारसंघात बहुतांश शेतकऱ्यांचा मतदारसंघ आहे, काय ती परिस्थिती आहे? मागल त्याला मधनं जवळपास 50,000 रुपये शेतकऱ्याकडनं सरकारनं भरून घेतले. सुरुवातीला राज्यात फक्त 1 लाख त्यांना व्हेंडर सिलेक्ट झालेला नाही आणि जी कामं होतात त्या व्हेंडरकडनं त्या शेतकऱ्यांची फसवणूक होते. ज्या ठिकाणी सोलर पॅनल वाहून गेले, ज्या ठिकाणी चोरी झाली, ज्या ठिकाणी काय नादुरुस्त झाले, या दुरुस्तीच्या बाबत सुद्धा ही लोक, ही जी कंपनी आहेत ह्या तात्पुरत्या स्थापन केल्या, त्यांचं कुठेही ऑफिस नाही आणि ह्यांच्याकडनं जी सर्व्हिस पाहिजे ही त्या शेतकऱ्याला मिळत नाही. उलट शेतकऱ्याकडनंच वाहतुकीचा खर्च घेतला जातो. त्या ठिकाणी सिमेंट असेल किंवा वाळू असेल ही शेतकऱ्यांना लावली जाते आणि अशा वेळेस ह्याच्यात सोलार कंपन्याकडनं शेतकऱ्यांची पिळवणूक होते आणि सरकार फक्त म्हणते की आम्ही गिनीज बुक मध्ये आमचा रेकॉर्ड झालाय. पण हे रेकॉर्ड तुमचं शेतकऱ्यांच्या ज्या सोय व्हायला पाहिजे होती ही झालेली नाही. आणि दुसऱ्या बाजूला पारंपरिक जे कनेक्शन आहेत हे चालू करणं गरजेचं आहे. कारण ज्या ठिकाणी तलाव आहेत त्या तलावाच्या ठिकाणी पाईप टाकायला जागा नसते. आपण बघितलं असेल तर तिथून तलावावरून ज्यांचे पाईप सोलर पॅनल कुठं बसवायचे त्यांनी, हाही प्रश्न आहे. त्यामुळे ज्या जेन्युन गोष्टी आहेत, ज्या जेन्युन अडचणी आहेत, आता मराठवाडा विदर्भामध्ये बोरवेलची खोली हे 500-700 कुठं 800-1000 फुटापर्यंत असते. मग अल्पभूधारक शेतकऱ्यांना फक्त 5 HP पर्यंतच पंप मिळतो. मग तिथे बुस्टर पंप बसवायचा, स्वतः खर्चानं बसवायचा. हे कशासाठी? त्यासाठी पारंपरिक कनेक्शन ते द्या ना, जे खोलीचे आहे. जेव्हा ज्याला जी मागणी आहे तुम्ही कंपल्शन करू नका. तुम्ही असं सौर कृषी वाहिनी आणलेली आहे, त्यामुळे तुम्हाला विजेचे दर कमी व्हायला लागलेत. 16,000 मेगावॅट सोलर मधनं आपण वीज निर्मिती करतोय. तर तुम्ही ज्याला जे पाहिजे किंवा ज्याच्या सोयीचं जे शेतकऱ्यांना आहे, ज्याला सोलर पाहिजे त्याला सोलर द्या. ज्याची गरज पारंपरिक वीज कनेक्शनची आहे त्याला पारंपरिक वीज कनेक्शन द्या. ह्या गोष्टी ह्या प्रमाणात काम केलं तर शेतकऱ्यांना लादू नका कुठलीच गोष्ट. ज्याला जे पाहिजे तीच द्या.
माझा शेवटचा प्रश्न आहे शालेय शिक्षण पोषण जो आहार आहे त्याच्यामध्ये 1800 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला अशा प्रकारचा तुम्ही एक आरोप केला. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी प्रसाद लाड यांनी म्हणले की पुरावे असतील तर सादर करा, विरोधकांना केवळ फक्त आरोप फक्त करता येत आहेत. मी काल विधानसभेत बोलतानाच पुरावे दाखवूनच बोललेलो आहे. मी असं वरवरचं काहीच बोललो नाही आणि बोलतही नाही कधी. पुरावे दाखवलेले आहेत. आज मी ते मुख्यमंत्र्यांनाही ते पुरावे सादर म्हणजे देणार आहे मुख्यमंत्र्यांकडे. त्यांना मेल करून त्यांच्या ऑफिसला पुराव्यासहित माझं पत्र देणार आहे. आणि मी बिना पुराव्याचं काहीच बोललेलो नाही. टेंडर डॉक्युमेंटमध्ये ग्रीन पीस होता, हिरवा वाटाणा होता आणि वर्क ऑर्डरमध्ये फक्त वाटाणा होता आणि हिरवा वाटाण्याच्या भावात त्यांनी साधा वाटाणा हे सर्वसामान्य जी 1,03,00,000 मुलं आहेत ते सर्वसामान्य घरातून येतात, जी अनुदानित शाळांमध्ये शिकतात, जिल्हा परिषद शाळांमध्ये, नगरपालिका शाळांमध्ये शिकतात, ह्यांना त्यांच्या पोषण आहारात त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. ह्यांना भ्रष्टाचार करायला पोषण आहार सुद्धा कमी पडायला लागला आहे. एवढ्या खालच्या पातळीवर ह्या सरकारमध्ये लोक गेलेले आहेत. धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज नागपूर.